भारतीय उपखंड कोणत्या खंडात आहे? ए. आफ्रिका, बी. आशिया, सी. युरोप, डी. ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. आशिया. भारतीय उपखंडाच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे? ए. सह्याद्री, बी. अरवली, सी. हिमालय, डी. विंध्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. हिमालय. इतिहास म्हणजे काय? ए. भविष्याचा अभ्यास, बी. विज्ञानाचा अभ्यास, सी. भूतकाळाचा अभ्यास, डी. नकाशांचा अभ्यास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. भूतकाळाचा अभ्यास. खालीलपैकी भौतिक साधन कोणते? ए. पोवाडा, बी. नाणी, सी. कथा, डी. गाणी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. नाणी. खालीलपैकी लिखित साधन कोणते? ए. शिलालेख, बी. लोकगीत, सी. पोवाडा, डी. कथा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए. शिलालेख. मौखिक साधनाचे उदाहरण कोणते? ए. मंदिर, बी. नाणी, सी. लोकगीते, डी. किल्ले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. लोकगीते. सिंधू संस्कृती कोणत्या नदीकाठी विकसित झाली? ए. गंगा, बी. यमुना, सी. सिंधू, डी. गोदावरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. सिंधू. भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? ए. मौर्य, बी. गुप्त, सी. सिंधू, डी. वैदिक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. सिंधू. गंगा नदीचा उगम कुठे आहे? ए. गंगोत्री, बी. अमरनाथ, सी. बद्रीनाथ, डी. केदारनाथ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए. गंगोत्री. ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यातून वाहते? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. आसाम, डी. केरळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. आसाम. 11वा भारतीय उपखंडातील जमीन कशी आहे? ए. वाळवंटी, बी. बर्फाळ, सी. सुपीक, डी. खडकाळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. सुपीक. 12वा हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते? ए. कांचनगंगा, बी. एव्हरेस्ट, सी. धौलागिरी, डी. नंदादेवी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. एव्हरेस्ट. 13वा हिमालयाची सर्वात उंच रांग कोणती? ए. शिवालिक, बी. हिमाचल, सी. हिमाद्री, डी. सह्याद्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. हिमाद्री. 14वा इतिहासाचे किती प्रकारची साधने आहेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. 3. 15वा खालीलपैकी कोणते मौखिक साधन आहे? ए. बखर, बी. पत्र, सी. पोवाडा, डी. नकाशा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. पोवाडा. 16वा भारतीय उपखंडात कोणता देश नाही? ए. भारत, बी. पाकिस्तान, सी. चीन, डी. नेपाळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. चीन. 17वा नद्यांनी आणलेल्या गाळामुळे कोणता प्रदेश तयार झाला? ए. पठार, बी. पर्वत, सी. मैदानी प्रदेश, डी. समुद्रकिनारा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. मैदानी प्रदेश. 19वा खालीलपैकी कोणते पीक मैदानी प्रदेशात घेतले जाते? ए. सफरचंद, बी. चहा, सी. गहू, डी. कॉफी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी. गहू. 20वा भारतीय उपखंडाच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? ए. अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. हिंदी महासागर, डी.
लाल समुद्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए. अरबी समुद्र. 21. बखर हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? अ. भौतिक, ब. मौखिक, क. लिखित, ध. धार्मिक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क. लिखित. 22. भारतीय उपखंडाचा दक्षिण भाग कशाने वेढलेला आहे? अ. पर्वत, ब. महासागर, क. जंगल, ध. पठार. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब. महासागर. 23. लोककथा कोणत्या साधनात मोडतात? अ. भौतिक, ब. लिखित, क. मौखिक, ध. वैज्ञानिक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क. मौखिक. 24. शिलालेख कोणत्या साधनात मोडतात? अ. भौतिक, ब. लिखित, क. मौखिक, ध. धार्मिक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब. लिखित. 25. सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या व्यवसायात प्रगत होते? अ. शेती व व्यापार, ब. मासेमारी, क. शिकार, ध. विणकाम. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ. शेती व व्यापार. 26. इतिहासामुळे काय समजते? अ. भविष्य, ब. हवामान, क. भूतकाळ, ध. गणित. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क. भूतकाळ.